नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT त्याचबरोबर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज असतील तसेच मेडिकलमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS ची ॲडमिशन प्रोसेस हे YouTube चॅनल माध्यमातून आपण देत असतो। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नवीन आले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेटेड व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळत जाईल। तर आतापर्यंत आपले 5 वेबिनार झालेले आहेत। वेबिनारचे 5 व्हिडिओ तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आजचा जो 6वा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण तुम्हाला जसं सांगितलं होतं की IITs वर आपण घेणार आहोत वेबिनार नंबर 6। त्यामध्ये ज्या 23 IITs आहेत त्या IITs मध्ये आपल्याला कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, त्यांचे कट ऑफ्स काय आहेत, त्यांचे फी स्ट्रक्चर काय आहेत किंवा ते कोणत्या राज्यात आहेत हे जे आपण एक टेंटेटिव्हली माहिती घेणार आहोत। तर हे ठीक आहे, तर आपण सुरुवात करू IIT धारवाड पासून। तर IIT धारवाड हे कर्नाटकमध्ये येत असून येथे NIRF रँकिंग 93 आहे। तर जे आपण जर NIRF रँकिंग नॅशनलचं जे असतं ते 93 आहे। तर ह्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ब्रांचेसला जाऊ शकता, तर या ठिकाणी तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, केमिकल आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंग आहे। ज्या विद्यार्थ्यांना केमिकल आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंग धारवाडमधून करायचं असेल तर इथं 4 इयर्सचा कोर्स उपलब्ध आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग धारवाडमधून करायचं असेल कर्नाटकमधून ते सुद्धा करू शकतात। त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा, त्यानंतर इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्सचा, त्यानंतर मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग आहे 4 इयर्स, त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, त्यानंतर सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग ही सुद्धा ब्रांच इथं 4 इयर्सची अवेलेबल आहे। त्याचबरोबर मुलांना इंटरडिसिप्लिनरी सायन्स हा 5 वर्षाचा कोर्स सुद्धा इथं बॅचलर ऑफ सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स ड्युअल डिग्री सुद्धा इथं उपलब्ध आहे। तर हे सर्व कोर्सेस तुम्हाला IIT धारवाडमध्ये मिळतील। आता आपण यांचे कट ऑफ्स पाहू। तर कट ऑफ मध्ये आपण जर पाहिलं तर धारवाडमध्ये आपण जो कट ऑफ पाहणार आहोत तो कॉम्प्युटर सायन्सचा पाहणार आहोत, कारण की मुलांना कॉम्प्युटर सायन्सचं फार अट्रॅक्शन असतं। तर कॉम्प्युटर सायन्स मध्ये IIT धारवाडमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल, ज्याला आपण जनरल न्यूट्रल म्हणतो, हा जो कट ऑफ आहे हा राऊंड 1 चा आहे। जोसामध्ये टोटल 6 राऊंड होतात, राऊंड 1, 2, 3, 4, 5, 6 कट ऑफ घेणारा हा 2023 चा आहे लास्ट। तर ह्यामध्ये जे IIT चे ऍडमिशन्स आहेत ते पूर्णपणे JEE ॲडव्हान्सचे स्कोर होत असतात। JEE मेन क्वालिफाय झाल्यानंतर जी JEE ॲडव्हान्स एक्झाम आहे ते ह्या एक्झामच्या माध्यमातून हा तुमचे ऍडमिशन्स होत असतात। तर ह्यामध्ये आपण पाहतोय तर कॉम्प्युटर सायन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे IIT धारवाडला, तर यामध्ये ओपन कॅटेगरीला जे जनरल न्यूट्रल आहे तर याचा लास्ट कॅन्डिडेट आहे 5162, जो त्यांचा ऑल इंडिया रँक आहे तो किती आहे 5162। नेक्स्ट फिमेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी फिमेल कॅन्डिडेटचा आहे 9698। त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग PWD कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीचा रँक आहे 129। त्यानंतर ओपन कॅटेगरी EWS मध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांना सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट अवेलेबल आहे आणि त्यांचा EWS रँक आलेला आहे, तर त्यांचा जो जनरल न्यूट्रलचा जो रँक आहे 723। तर मागच्या वर्षी राऊंड 1 चा जो कट ऑफ आहे 723 वर आलेला EWS चा। त्यानंतर EWS फिमेल मध्ये हा रँक जो आहे तो 1454 वर गेलेला आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग OBC NCL जे विद्यार्थी OBC NCL मध्ये आहेत, OBC NCL हे तुमचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असतं 3 पेजेसचं, ज्याला फॉर्म 9 म्हणतो आपण। तर हे जे आहे त्यामध्ये तुम्हाला जर कॉम्प्युटर सायन्स IIT धारवाड मधून करायचं असेल तर याचा रँक जो क्लोजिंग रँक आहे राऊंड 1 चा तो 1868 आहे। त्यानंतर OBC NCL फिमेल कॅन्डिडेट आहेत, तर फिमेल कॅन्डिडेटचा हा रँक आहे 3580। त्यानंतर OBC NCL PWD जे हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी हा 64 रँक आहे। त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग SC कॅटेगरीसाठी, तर SC साठी जनरल न्यूट्रल साठी 1082 आहे आणि SC साठी फिमेल साठी हा रँक तुमचा आहे तो फिमेल साठी 1442 ला क्लोज झालेला आहे। त्याचबरोबर जे ST कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत ST मधील ST कॅन्डिडेट कॉम्प्युटर सायन्सला जर 713 रँक तर 613 पर्यंत तुमचा जर रँक आला तर तुम्ही IIT धारवाड जे कर्नाटकमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन्स घेऊ शकता। आपण IIT पाहणार आहोत तर IIT भिलाई ज्याला आपण रायपूर म्हणतो, छत्तीसगड मध्ये येतं। हे जे NIRF रँकिंग आहे ते 81 आहे। तर यामध्ये तुम्ही जे विद्यार्थी IIT भिलाई मधून करणार आहेत तर भिलाईचे आपण इथे ब्रांचेस पाहू। ते भिलाईमध्ये ज्यावेळी आपण पाहतो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भिलाई रायपूर छत्तीसगड मध्ये येतं। तर छत्तीसगड मध्ये येत असून यामध्ये 81 NIRF रँकिंग जे आहे ते 81 आहे।
त्याचबरोबर ह्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स घ्यायचं आहे त्यांना पण सेम जेई ॲडव्हान्सच्या बेसवर होतं. जेई मेन क्वालिफाय झाल्यानंतर जेई ॲडव्हान्स आहे आणि ॲडव्हान्सच्या रँकिंग्सवर आपण तिथं पाहणार आहोत. तर या ठिकाणी ज्या ब्रांचेस आहेत तर IIT भिलाईमध्ये जर आपण पाहिलं तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग 4 इयर्सचा कोर्स अवेलेबल आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ भिलाईमध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल आहे 4 इयर्सचं करू शकता. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं आहे. त्यानंतर मटेरियल सायन्स अँड मेटलर्जी इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं आहे. त्यानंतर मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना विशेषतः मेकॅट्रॉनिक्स मध्ये आवड आहे तर मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सुद्धा तुम्ही IIT भिलाईमधून करू शकता, 4 इयर्सचं आहे. त्याचबरोबर जे कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांच आहे डाटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्या विद्यार्थ्यांना डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करिअर करायचं आहे IIT भिलाईमधून, तर या ठिकाणी IIT भिलाईला तुम्हाला डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स 4 इयर्सचा कोर्स आहे. तर हे सर्व कोर्सेस झाले. सेम आपण जशामध्ये आपण कट ऑफ पाहणार आहोत, कट ऑफ मध्ये कॉम्प्युटर सायन्स ऑल इंडिया कॅन्डिडेट कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपन कॅटेगरीसाठी हा कट ऑफ आहे. लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो 5393 चा आहे. त्याचबरोबर जो फिमेल कॅन्डिडेट आहे 9528 चा आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ओपन कॅटेगरीचं पाहू शकतो. त्यानंतर जे येतं ते आपण पाहू, त्याला आपण NRF रँकिंग त्याचं 69 आहे. मागच्या वर्षीचे NRF रँकिंग इथे 69. तर 69 NRF रँकिंग मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल तर IIT पलक्कड हे केरला स्टेटमध्ये येतं. केरला स्टेटमध्ये येऊन याचं NRF रँकिंग जे आहे ते 69 आहे. ज्या विद्यार्थ्यांना IIT पलक्कडमधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जेई मेन क्वालिफाय करून जेई ॲडव्हान्स साठी जावं लागेल आणि जेई ॲडव्हान्सच्या बेसिसवर रँक बेसवर हे ऍडमिशन्स होतं. त्या IIT पलक्कडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स अवेलेबल आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कोर्स अवेलेबल आहे 4 इयर्सचा. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग जे आहे तो सुद्धा 4 इयर्सचा कोर्स इथं उपलब्ध आहे. तर हा सुद्धा कोर्स तुम्ही IIT पलक्कड जे आहे तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण पाहू त्यांचे कट ऑफ्स. तर कट ऑफ मध्ये IIT पलक्कडचं जे आहे तर IIT पलक्कड मध्ये आपण जर CS पाहिलं तर तुम्हाला CS चा जसा आपण कट ऑफ घेतो तर CS मध्ये जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून आहेत तो ओपन कॅटेगरीचा जो लास्ट कॅन्डिडेट आहे तो 4531 ला क्लोज झालेला आहे. त्याचबरोबर IIT पलक्कड मध्ये जो फिमेल कॅन्डिडेट आहे तो 8432 ला क्लोज झालेला आहे. त्यानंतर EWS कॅन्डिडेट आहे, EWS साठी हा 609. त्यानंतर EWS फिमेल साठी 1205. त्यानंतर OBC NCL जे कॅन्डिडेट आहेत त्यांना लास्ट कॅन्डिडेट कॉम्प्युटर सायन्स साठी हा 1695. त्यानंतर OBC NCL चे जे कॅन्डिडेट आहेत त्यामध्ये फिमेल आहे तर 3104. SC कॅन्डिडेट साठी हा 719. SC फिमेल साठी 1216. ST साठी 379 आणि ST फिमेल साठी 932. तर ह्या पद्धतीने रँकिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना IIT पलक्कड मध्ये ऍडमिशन्स घ्यायचं आहे तर IIT पलक्कडचे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती आपली जेई ॲडव्हान्सच्या रँकवर होत असते. त्यानंतर पाहू आपण ज्याचे NRF रँकिंग 67 आहे. तर NRF रँकिंग 67 असणारा जे कॉलेज आहे त्याचं IIT जम्मू. ज्या विद्यार्थ्यांना IIT जम्मू मधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण इथं पाहू. तर IIT जम्मू मध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. जसं पाहिलं तसं आतापर्यंत जसं आपण पाहिलं IIT पलक्कड पाहिलं, भिलाई पाहिलं, धारवाड पाहिलं. तर IIT जम्मू हा 67 रँकिंग मध्ये येतं NRF रँकिंग मध्ये. तर यामध्ये तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग करायचं आहे तर ते विद्यार्थी 4 इयर्स इथे करू शकतात. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, मटेरियल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स. तर ह्या सर्व ब्रांचेस तुम्हाला IIT जम्मू मध्ये मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना IIT जम्मू मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर IIT जम्मू मध्ये या माध्यमातून घेऊ शकतील. तर IIT जम्मू मध्ये जसं सांगितलं त्यानुसार तुमचा जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऍडव्हान्सवर आहे. त्या ऍडव्हान्सच्या बेसिसवर तुमची तिथं ऍडमिशन्स होतात. तर आपण CS चा कट ऑफ पाहू, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा. तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये जे मेल कॅन्डिडेट आहे ज्याला जनरल न्यूट्रल म्हणतो आपण, जनरल न्यूट्रल मध्ये
हा जो रँक आहे क्लोजिंग रँक आहे राऊंड 1 चा तो 4458 आहे. त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेट साठी हा 9840 आहे. ईडब्ल्यूएस ज्यांच्याकडे सेंट्रलचे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अवेलेबल आहे, त्यांचा ईडब्ल्यूएस रँकिंग आलेला आहे ऍडव्हान्सचा येणार आहे, तर त्यांच्यासाठी 886 आहे. फिमेल साठी हा 1496 आहे. ओबीसी एनसीएल साठी हा जे कॅन्डिडेट जनरल न्यूट्रल 2242. ओबीसी एनसीएल साठी हा रँक 4481. एससी साठी हा रँक 1690. एसटी साठी हा रँक तुम्हाला जनरल न्यूट्रल साठी 618. या पद्धतीने कॉम्प्युटर सायन्सला तुम्ही इथं ऍडमिशन घेऊ शकता ज्यांचे रँक्स ह्याच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहणार आहोत तर 59 एनआरएफ रँकिंग 59 आहे असं कॉलेज म्हणजे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे IIT तिरुपती. तर IIT तिरुपती जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं. ज्या विद्यार्थ्यांना IIT तिरुपती मधून ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना IIT तिरुपती मधून ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला जसं मी सुरुवातीपासून सांगतोय तसं तुम्हाला ऍडव्हान्सचा स्कोरवर ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होत असते. तर हे आंध्र प्रदेशमध्ये आणि इथं रँकिंग जे आहे ते 59 आहे. एनआरएफ रँकिंग 23चं. त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सुद्धा आहे 4 इयर्सचं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्या ब्रांचमधून इंजिनिअरिंग करायचं आहे तिरुपतीमधून IIT तिरुपतीमधून तर ह्या कॉलेजचा सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी चांगला आहे. आता आपण या ठिकाणचे कट ऑफ्स पाहणार आहोत. तर कट ऑफ्स मध्ये ज्यावेळी आपण पाहतो तर IIT तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये येतं. तर यामध्ये आपण पाहणार आहोत की CS ज्याला आपण कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे तो पाहणार आहोत. तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये आपण पाहू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर ओपन कॅटेगरीचा हा जो क्लोजिंग रँक आहे राऊंड 1 चा तर हा 3445 आहे. कॉम्प्युटर सायन्स फिमेल कॅन्डिडेटसाठी 6016 आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स PWD जे ओपन PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 38P आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग EWS मधून जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 526 आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग EWS कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांचा रँक 929 आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओबीसी एनसीएल चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1396. त्यानंतर जे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओबीसी एनसीएल फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 1277. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग SC कॅन्डिडेट आहेत त्यांना 757. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग SC फिमेल त्यांना 863. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ST कॅटेगरीसाठी 307. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरी तर 882. तर ह्या पद्धतीने तुमचे क्लोजिंग रँक पाहिजे जे राऊंड 1 चे आहे तर हे पाहणार आहोत. तर पार्ट 2 मध्ये रिमेनिंग कॉलेजेस पाहतो आपण. हा पार्ट वेबिनार नंबर 6 चा पार्ट 1 आहे. वेबिनार नंबर 6 चा जो पार्ट 2 येणार आहे तर त्या पार्ट 2 मध्ये जे रिमेनिंग 5 IITs आहेत ते आपण तिथं पाहणार आहोत. ठीक आहे. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले मित्र तसेच आपले रिलेटिव्ह आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना IITs मध्ये ऍडमिशन घेताना IITs मध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये किती कट ऑफ येतो ऍडव्हान्सवर याची माहिती मिळेल. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.